हॅलो फ्रेंड्स, आजच्या तासिकेमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण भारताच्या इतिहासाची एकूणच भारताच्या इतिहासाची कालानुक्रमे मांडणी करणार आहोत. कालानुक्रमे मांडणी यासाठी की इतिहास हा गतकाळाच्या घटनांशी संबंधित असतो आणि गतकाळ हाच इतिहासाचा मूळ वर्ण्य विषय असतो. म्हणजे घटना ह्या क्रमाने घडत गेलेल्या असतात आणि जी घटना ज्या कालखंडात घडली त्या कालखंडात घडलेल्या घटनेच्या मागे त्यापूर्वीच्या घटनांचा संबंध असतो. त्यामुळे इतिहासाची मांडणी, इतिहासाचा अभ्यास हा कालानुक्रमे केला जातो. इतर शास्त्रांमध्ये मध्येच एखादी कन्सेप्ट किंवा एखाद्या घटकाचा अभ्यास करता येतो, पण इतिहासाचा अभ्यास हा कालानुक्रमे केला जातो आणि तो सोयीचा असतो. यामुळे आज भारताच्या इतिहासाचा अभ्यास हा एकूणच भारताचा इतिहास हा ज्या प्रमुख 3 कालखंडामध्ये विभागून केला जातो, भारताचाच नव्हे तर एकूण जगाचा इतिहास देखील 3च कालखंडामध्ये विभागून केला गेलेला आहे. तो पहिला कालखंड प्राचीन कालखंड, दुसरा मध्ययुगीन कालखंड आणि तिसरा आधुनिक कालखंड. या 3 मुख्य कालखंडांमध्ये विभागून इतिहासाची विभागणी, अर्थात ही प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक ही फक्त अभ्यासाच्या सोयीसाठीच केलेली विभागणी नाही, तर त्या त्या कालखंडाची काही व्यवच्छेदक लक्षणे आहेत. त्यामुळे देखील प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक अशा 3 कालखंडामध्ये विभागून इतिहासाचं अध्ययन केलं जातं आणि अध्यापनासाठी देखील ते सोयीचं असतं. भारताचा प्राचीन कालखंड आरंभापासून ते इसवी सनाच्या 1000 पर्यंतचा मानला गेलेला आहे नव्हे. प्राचीन कालखंडाची जी वैशिष्ट्ये आहेत ती इसवी सनाच्या 1000 पर्यंतच्या काळाला लागू होतात, म्हणून तो प्राचीन कालखंड म्हणून मानला जातो. मध्ययुगाचा कालखंड हा इसवी सनाच्या 1000 पासून ते जवळजवळ 19व्या शतकाच्या मध्यापर्यंतचा कालखंड हा भारताच्या इतिहासामध्ये मध्ययुगाचा कालखंड म्हणून ओळखला जातो. आणि आधुनिक युग हे 19व्या शतकाच्या नंतर भारतामध्ये अवतरलं किंवा आधुनिक युगाचा प्रारंभ झाला असं म्हटलं जातं. या मुख्य 3 कालखंडामध्ये विभागून भारताच्या इतिहासाचा अभ्यास केला जातो. या कालखंडामध्ये प्रामुख्यानं प्राचीन कालखंडाचा अभ्यास आपण प्रथम फर्स्ट इयरला केलेला आहे. त्यानंतर या वर्षीच्या कालखंडामध्ये मध्ययुगाचा अभ्यासक्रम आहे आणि या मध्ययुगाच्या अभ्यासक्रमाची विभागणी ही प्रामुख्यानं या काही युगांमध्ये शासन कालखंडामध्ये विभागून केली जाते, आपण करणार आहोत. मध्ययुगाचा कालखंड जो आहे तो इसवी सनाच्या 1000 ते 19व्या शतकापर्यंतच्या कालखंडाची ही विभागणी दिसून येते आपल्याला. इसवी सनाच्या 1000 पर्यंत भारतामध्ये एकदेशीय स्वरूपाची राज्य होती. त्यातली काही विशाल राज्य होती. इसवी सनाच्या 1000च्या दरम्यानच्या कालखंडामध्ये भारतात प्रादेशिक लहान लहान सत्तांचा विस्तार झाला. या पार्श्वभूमीवर इसवी सनाच्या 1000 ते 1206 पर्यंतचा कालखंड अंधकार युगाचा कालखंड म्हणून ओळखला जातो. हा अंधकार युगाचा कालखंड यासाठी की इथे देशव्यापी स्वरूपाची अशी ताकदवर एक कोणती सत्ता नाही आणि याच कालखंडामध्ये प्रामुख्यानं मोहम्मद घोरी आणि मोहम्मद गझनीच्या स्वाऱ्या झालेल्या आहेत. हा अंधकार युगाचा कालखंड नंतर 1206 ते 1526 पर्यंतचा कालखंड हा सुलतानशाहीचा कालखंड म्हणून ओळखला जातो. या सुलतानशाहीच्या कालखंडामध्ये
वेगवेगळ्या राजघराण्यांनी, प्रामुख्यानं 5 राजघराण्यांनी येथे स्वतःला सुलतान म्हणून घेतलेला आहे आणि राज्य केलेलं आहे. त्यामध्ये गुलाम वंश आहे, खिलजी वंश, तुघलक वंश, सय्यद वंश आणि लोधी वंश. या 5 सुलतानांच्या शाह्यांच्या कारकिर्दीचा कालखंड 1526 पर्यंतचा आहे आणि 1526 ते 1857 पर्यंतचा मोगल कालखंड म्हणून, मुघल पिरियड म्हणून ओळखला जातो. आपल्याला ज्या मोगल कालखंडाचा अभ्यास करायचा आहे त्याच्या पूर्वीचा कालखंड आणि त्यानंतरचा कालखंड हा देखील माहीत असणं आवश्यक आहे. यासाठी आपण ही सगळी मांडणी करतो आहोत. मोगल कालखंड 1526 ते 1857 एवढा प्रदीर्घ कालखंड भारताच्या इतिहासाचा. या मोगल कालखंडाची विभागणी करत असताना 1526 पासून ते 1707 पर्यंतचा अर्ली मोगल पिरियड म्हणून ओळखला जातो. अर्ली मोगल पिरियडमध्ये प्रामुख्यानं 6 मुघल सम्राटांचा अभ्यास आहे आणि जो आपल्या अभ्यासक्रमाचा भाग आहे. आणि 1707 पासून ते पुढे 1857च्या बंडापर्यंतचा कालखंड उत्तर मोगल कालखंड म्हणून विल्यम इर्विननं ही संज्ञा वापरलेली आहे. प्रामुख्यानं लेटर मुघल्स, मराठीमध्ये ज्याला उत्तर मुघल म्हणू आपण, हा उत्तर मुघल कालखंड. याच दरम्यानच्या कालखंडामध्ये महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचा कालखंड, म्हणजे शिवरायांच्या जन्मापासून ते पेशवाईच्या अस्तापर्यंतचा कालखंड हा समग्र मराठा इतिहासाचा कालखंड म्हणून ओळखला जातो. त्यातही 1630 पासून ते 1713 पर्यंतचा कालखंड शिवकाळ म्हणून ओळखला जातो आणि या शिवकाळाचा अभ्यास आपण दुसऱ्या पेपरमध्ये करणार आहोत. आणि जो नंतरचा पेशवाईचा कालखंड आहे तो 1818 पर्यंत चालतो. हा असा समग्र मराठा इतिहासाचा कालखंड आहे. याच दरम्यानच्या कालखंडामध्ये जेव्हा कर्तबगार मुघल सम्राटांचा कालखंड संपतो, म्हणजे 1707ला जेव्हा औरंगजेब बादशाहचा मृत्यू होतो, औरंगजेबाच्या मृत्यूच्या नंतर मुघल राजवटीच्या अस्ताला प्रारंभ झाला आणि याच दरम्यान ब्रिटिशांनी भारतामध्ये आपलं बस्तान बसविण्याचे प्रयत्न सुरू केला. त्याचाच परिणाम म्हणून 1757चं बंड 1757ची प्लासीची लढाई झाली आणि या 1757च्या प्लासीच्या लढाईने बंगालमध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची मुहूर्तमेढ रोवली गेली आणि 1757 पासून 1857 पर्यंत 100 वर्षाचा कालखंड हा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या वर्चस्वाचा कालखंड आहे. अर्थात 1757ला ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची इथं सत्ता स्थापन झाली म्हणजे संबंध भारतावर वर्चस्व प्रस्थापित झाला अशातला भाग नाही. क्रमाक्रमानं बंगालपासून ते भारतभर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा विस्तार होत गेलेला आहे आणि शेवटी 1857च्या बंडाने ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता संपुष्टात येऊन त्या ठिकाणी 1858ला प्रत्यक्ष ब्रिटिश पार्लमेंट आणि ब्रिटिश राजमुकुट, ब्रिटिश पार्लमेंट अँड क्राऊनची सत्ता भारतावर स्थापन झाली आणि 1858 पासून ते 1947 पर्यंत म्हणजे भारत स्वतंत्र होईपर्यंतचा कालखंड हा ब्रिटिश पार्लमेंटच्या राजमुकुटाच्या वर्चस्वाचा कालखंड म्हणून ओळखला जातो. या सगळ्या हिस्ट्री ऑफ इंडियाच्या कालानुक्रमे विभागून आपण जो अभ्यास करतो त्यातला तुमच्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणजे मोगल कालखंड आणि मोगल कालखंडातलाही पूर्व मोगल कालखंड म्हणजे 1526 ते 1707 आहे आणि या 1526 ते 1707 या कालखंडामध्ये प्रामुख्यानं 6 मुघल बादशहांचा अभ्यास करायचा आहे. मुघलांच्या पूर्वीचे दिल्लीवर असलेलं शासन आणि त्यांनी स्वतःला जी उपाधी लावून घेतलेली आहे ती सुलतान ही उपाधी आहे. बाबर हा पहिला आहे ज्यानं स्वतःला बादशहा
ही उपाधी लावून घेतली. म्हणून मुघल बादशाहीचा कालखंड म्हणून हा कालखंड ओळखला जातो. बाबराचा पुन्हा 4 वर्षाचा कालखंड 1526 ते 30 पर्यंतचा. त्यानंतर हुमायूनची कारकीर्द आहे. या हुमायूनच्या कारकिर्दीचा अभ्यास करायचा आहे. हुमायूनची कारकीर्द ही 1530 ते 40 अशी 10 वर्षाची कारकीर्द आहे आणि ही 10 वर्षाची कारकीर्द त्याच्या कारकिर्दीचा पूर्वार्ध मानला जातो. हुमायूनच्या कारकिर्दीच्या नंतर मध्ये 1540 पासून ते पुढील कालखंड हा शेरशाह सूरीचा कालखंड आहे. आणि 1555 पुन्हा हुमायूननं सत्ता हस्तगत केली आणि 1555-56 हा 1 वर्ष हुमायून सत्तेवर होता आणि त्याच्यानंतर त्याचा लायब्ररीच्या त्याने जे ग्रंथालय उभं केलं होतं त्या ग्रंथालयाच्या पायऱ्यांवरून पडून त्याचा जो मृत्यू झाला आणि त्याचं जीवन जे असं गडगडणारं जीवन होतं तसाच तो गडगडून त्याचा शेवट झालेला आहे असं इतिहासामध्ये नमूद आहे. हुमायूनची कारकीर्द जेव्हा 55-56 मध्ये ज्या वेळेस संपली त्याच वेळेस ज्या बाबरानं पहिलं पानिपतचं युद्ध 1526 मध्ये जिंकलेलं होतं आणि भारतावर मुघल राजवटीची सत्ता स्थापन केली होती त्याच बाबराचा वंशज हा अकबर याच्या कारकिर्दीमध्ये दुसरं पानिपतचं युद्ध 1556 मध्ये झालं आणि नंतर अकबर सत्तेवर आला. अकबर हा तिसरा मुघल सम्राट आहे, मुघल बादशाह आहे ज्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि 1556 पासून ते 1605 पर्यंतचा कालखंड हा अकबराचा कालखंड आहे. अकबरांचा 1605 पासून ते 1627 पर्यंतचा काळ हा जहांगीरचा कालखंड आहे. ज्याचं नाव सलीम या नावानं तो ओळखला गेलेला आहे. इतिहासामध्ये त्याचं मूळ नाव सलीम होतं. जहांगीरची कारकीर्द संपल्याच्या नंतर खुर्रम सत्तेवर येतो हा 1627 मध्ये आणि याच दरम्यानच्या कालखंडामध्ये म्हणजे शहाजहानच्याच कारकिर्दीमध्ये जेव्हा दिल्लीवर मुघल शासक शहाजहानची सत्ता स्थापन झाली आहे 1627 त्याच दरम्यानच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये म्हणजे आजच्या महाराष्ट्रामध्ये त्यावेळच्या पश्चिम महाराष्ट्राच्या भागामध्ये छत्रपती शिवरायांचा जन्म आहे 1630 या शहाजहानच्या कारकिर्दीचा शेवट हा 1658 मध्ये होतो आणि 1658 मध्ये औरंगजेबाची सत्ता प्रस्थापित होते. औरंगजेब दिल्लीचा बादशाह बनतो. 1658 पासून ते पुढे 1707 पर्यंत औरंगजेबाची कारकीर्द आहे. म्हणजे एकूण या 6 इतिहासामध्ये ज्यांना कर्तबगार मोगल सम्राट असं म्हटलं जातं या 6 मुघल सम्राटांच्या कारकिर्दीचा आढावा आपल्याला या अभ्यासक्रमामध्ये घ्यायचा आहे. अशा प्रकारची भारताच्या इतिहासाची एकूण अशी कालानुक्रमे विभागणी ही माहीत असणं आणि ती विभागणी समोर ठेवून आपण याचं अध्ययन करणार आहोत. हिस्ट्री इज मच मोर दॅन किंग्स नेम्स अँड डेट्स असं जरी म्हटलं जात असलं तरी सुद्धा डेटमध्ये विभागून इतिहासाचं अध्ययन केलं जातं. इतिहासाची मांडणी देखील कालानुक्रमेच केली जाते. यासाठी आपणापुढे हा हिस्ट्री ऑफ इंडिया कालानुक्रमे अशा पद्धतीने मांडलेला आहे. पुढच्या तासिकेमध्ये आपण मुघल कालखंडाच्या ह्या पूर्व मुघल काळाच्या 1526-1707 या दरम्यानच्या या 6 मुघल सम्राटांच्या कारकिर्दीच्या पहिल्या बाबराच्या कारकिर्दीचा आढावा घेणार आहोत. थँक्यू.